भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची 5वी यादी जाहीर। कंगना रनौतसह अभिनेता अरुण गोविल यांना उमेदवारी। काँग्रेसच्या 5व्या यादीत 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा। चंद्रपूर लोकसभेकरता प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरोधात धानोरकर रंगणार सामना। विदर्भात काँग्रेस पक्षाला धक्का। राजू पारवेंनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश। पारवेंना रामटेकची उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपमध्ये प्रवेश। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये केला प्रवेश। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार बंद, तर 29 मार्चला गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील सगळे व्यवहार राहणार बंद। राज्यात तापमान आणखीन वाढणार। विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार। होळीनंतर तापमान आणखीन वाढण्याची शक्यता। मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात 6 धावांनी पराभव। गुजरातनं विजयाकरता दिला होता 169 धावांचा आव्हान। आणि कोकणात शिमगोत्सवाची धूम। आमदार भास्कर जाधवांनीही तुरुंब या आपल्या मूळ गावी खांद्यावर नाचवली आहे ग्रामदेवतेची पालखी। आणि देशभरात धुलीवंदनाचा उत्साह। लोकशाही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवशक्ती नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचं शिक्कामोर्तब। चंद्रयान-3 मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या 7 महिन्यांनी नावावर शिक्कामोर्तब। नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता। दुष्काळामुळे जनावरांकरता चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या पत्नीची दिल्लीतल्या गोविंदपुरीमधून कार चोरीला। कारचा ड्रायव्हर जेवायला गेला असता कार गेली चोरीला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।